तुम्हाला जर हे जाणायचं असेल की तुम्ही जन्म का घेतला, तर डेफिनेटली ज्योतिषशास्त्र उपयोगी आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे. की योग म्हणजे नेमकं काय, तुम्ही योगाकडे कसं पाहता? माझ्यासाठी योग म्हणजे तप, माइंड बॉडी सोल हे तिन्ही एकत्रित येतं तेव्हा योग बनतो. एखादा विवाहित व्यक्ती तो आध्यात्मिक होऊ शकतो का? गृहस्थी असले तरी ते आध्यात्मिक होऊ शकतात. एका हातात फॅमिली, एका हातात अध्यात्म. भारतामध्ये योग, ध्यान आणि अध्यात्माबद्दलचं आकर्षण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतंय. ताणतणाव, मानसिक अस्वस्थता आणि धावपळीच्या जीवनामुळे लाखो लोक आज योग, ध्यान आणि अध्यात्माकडे वळतात. पण आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. योग म्हणजे नेमकं काय? फक्त आसन की संपूर्ण जीवन जगण्याची पद्धती? कुंडलिनी शक्ती खरंच जागरूक होऊ शकते का? कर्म आपल्या आयुष्यावरती किती प्रभाव टाकतं? मोक्ष आणि मुक्ती याच्यामधला फरक नेमका काय आहे? संसारात राहून आत्मसाक्षात्कार होऊ शकतो का? वेद, उपनिषद, महादेव, आदिगुरु, गुरु आणि चेतना यामागचं खरं विज्ञान नेमकं काय आहे? या सर्व विषयावरती आज आपल्यासोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत योग गुरु हर्षानंदा. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मग संसार आणि अध्यात्म याचा समतोल कसा राखला पाहिजे? एकदा अध्यात्म सुरू झाला ना, संसार ऑटोमॅटिकली मेंटेन होतो. मला काही शेवटला तुम्हाला रॅपिड फायर प्रश्न विचारायचे आहेत. योग जास्त गरजेचं आहे की जिम? योग. आपण जे कर्म करतो त्याचा हिशोब. मी योग गुरु हर्षानंदा. माझं पुस्तक 7 होम तुमच्या आवडत्या ऑनलाईन स्टोअरवर. गुरुजी नमस्कार आणि स्वागत आहे नमः शिवाय. तुमचं बोल मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये. मला सगळ्यात पहिल्यांदा समजून सांगा की योग म्हणजे नेमकं काय, तुम्ही योगाकडे कसं पाहता? माझ्यासाठी योग म्हणजे तप, माइंड बॉडी सोल हे तिन्ही एकत्रित येतं तेव्हा योग बनतो. जेव्हा स्वतःला विसरता तो योग आहे. मग ते कर्मयोग असू शकतो, भक्ती मार्ग असू शकतो, ज्ञानयोग असू शकतो, राजयोग असू शकतो. ह्याच्यात तुम्ही फक्त जर असं म्हणत असाल की आसन केल्यानंतर काय झाला योग, नाही, बरं, बिलकुल नाही. तर हे जेव्हा योग वेस्टर्न कंट्रीजमध्ये पसरला गेला, तिथे त्यांना जेवढं समजलं, त्यांना जेवढं कळालं तेवढंच त्यांनी घेतलं. आसन त्यांना समजलं, पण अंतरक्रिया जे होती, जे काही बदलाव आतमधून होतात, श्वासानं होतात, प्राणायाम, ते सगळे त्यांनी इग्नोर केलं. तर इथे काय झालं, आसन फक्त घेऊन योगच्या योगा करून टाकलं त्यांनी. सो हा एकमात्र आसन हे योगा नाहीये. त्यातले योग जर राजयोग मधला अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्यर, धारण, ध्यान, समाधी हे 8ही विषय असल्याशिवाय राजयोग होऊ शकत नाही. बर, हे पाहिजे. तर यम म्हणजे काय, आपलं आचरण बाहेरच्या लोकांबरोबर कसं आहे. नियम, सेल्फ डिसिप्लिन, आपल्या दिवसाची दिनचर्या, ह्याला स्वधर्म म्हटलं तरी चालेल. पण ते सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय, मी आज 6 वाजता उठतो का तर माझं ऑफिस आहे, शनिवारी 10 वाजता उठतो, हे डिसिप्लिन नाहीये. हे प्रॉपर बाहेरच्या कुठल्याही विषयांना तुमचा दिनचर्या डिस्टर्ब होत नाही. दॅट इज स्वधर्म. बरं, आसन, आसन म्हणजे फिजिकल एक्सरसाइज, ते गरजेचं आहेच. प्राणायाम, प्राणायाम म्हणजे ब्रेथ कंट्रोल. ब्रेथ कंट्रोल का गरजेचं आहे, का तर त्याच्यामुळेच तुमचे विचार कंट्रोल होऊ शकतात. प्रत्याहार म्हणजे आपली जी इंद्रिया बाहेर फोकस्ड आहेत ते अंतर्मनाकडे वळवणं. धारणा म्हणजे आपल्याला एक गोल असला पाहिजे. श्वासावर ध्यान ठेवायचं, का नाद आहे, नादावर ध्यान करायचं, हे गोल असला पाहिजे. आणि नंतर ध्यान, त्या नादावर ध्यान करता करता जेव्हा तुम्ही डीप जाता त्याला ध्यान म्हणायचं. आणि शेवटचं समाधी. समाधी म्हणजे काय, ह्या शरीराच्या परे आत्मा परमात्माशी जेव्हा विलीन होईल, आपल्याला आपल्या ह्या शरीराचं अस्तित्वच समजत नसेल. जसं की एक थेंब, पाण्याचा थेंब समुद्रात मिक्स झाल्यानंतर तो थेंब राहतच नाही, तशी एक स्थिती ही समाधी. असे योग आहे.
आतापर्यंत मला योग म्हणजे टू बी ऑनेस्ट मला हेच वाटत होतं की जे आपण आसनं करतो किंवा जे आपल्याला टी व्हीवरती वगैरे दाखवतात की हे आसन ते आसन तेच माझी धारणा होती. परंतु तुम्ही खूप छान प्रकारे सांगितलं की योग म्हणजे नेमकं काय. मला पुढचं समजून घ्यायचं तुमच्याकडून की कर्म तुम्ही कसं पाहता आणि कर्म आणि योग एकमेकांशी कसं जोडलेले आहेत. जेव्हा तुम्ही जे कर्म करताय त्याच्यात एवढं विलीन झाला की तुम्हाला तुमचा असण्याचाही भान होत नाही, ते योग आहे. भगवद्गीतेत अध्याय 2 श्लोक 48 त्यात म्हटलं गेलंय, योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यागत्व धनंजय. मन आणि चित्त शांत ठेवून कर्म करा आणि रिझल्टचा त्याग करा. जे काही होतंय त्याच्याबद्दल विचार करू नका, फळाची चिंता करू नका म्हणतात. सिद्धी याहो समभूत्व समत्वम योग उच्चयते. म्हणजे त्या रिझल्टमध्ये सक्सेस भेटला तरी सेलिब्रेट करू नका, फेल्युअर झाला तरी शोक करू नका. दोन्ही विषयांना समान प्रकारे ऍक्सेप्ट करा. तो सगळ्यात मोठा योग आहे. हे जेव्हा अर्जुन कुरुक्षेत्रात कृष्णाला म्हणतो, अरे हे सगळे माझेच आहेत, मी का भांडू, मी संन्यास घेतो, माझेच गुरु द्रोण आहेत, माझेच भीष्म पिता आहेत, मी बदला घेऊ का, हे मला ठीक वाटत नाही. तर कृष्ण म्हणतात, तू इथं बदला घेत नाही, तू फक्त कर्म करतोय. आणि जेव्हा तुझं कर्म प्रजेसाठी असतंय तेव्हा तुझं कर्म निष्काम कर्म होऊन जातं. तू ह्यांना द्रौपदीचं वस्त्रहरण केल्यामुळं मारू नको, हे लोक प्रजेवर काय करतील हे विचार करून मार. आणि तू संन्यास घेतला तर तुझ्या वडिलांनी संन्यास घेतला होता, तर काय झालं, पांडव संन्यासाला गेले, आंधळा खुर्चीवर बसला, सिंहासनावर बसला. आंधळा सिंहासनावर बसल्यावर काय होणार, अन्याय होणार. तर उचल आणि ह्यांना सगळ्यांना, ह्यांच्या सगळ्यांबरोबर युद्ध कर, तुझ्यासाठी नाही प्रजेसाठी, आणि तुझं कर्म निष्काम कर्म होऊ दे. आणि तेव्हा ते कर्म डिवाइन होतं, आध्यात्मिक कर्म होता ते. हे कर्मयोग आहे. आपण जे कर्म करतो त्याचा हिशोब होतो. कर्म संचित कर्म तुमच्या जन्मोजन्मात जे केलेलं आहे त्याचा हिशोब संचित कर्म. हा जो जन्म घेतलाय तुम्ही, तो संचित कर्मातला एक भाग तुम्ही घेऊन आलेला आहे. ह्या जन्मात मी हे भोगतो म्हणून तुम्ही स्वतःहून, तुमच्या आत्मानं स्वतःहून हे जन्म घेतलेला आहे. आगामी कर्म जे आत्ता आपण करतोय त्याचे फळ पुढच्या जन्मामध्ये नंतर भेटणार आपल्याला. सो शेवटला आगामी कर्म म्हणजे मी आज जे काय करतोय त्याचे फळ मला फ्युचरमध्ये भेटणार आहेत. बरोबर. कर्म जे आपण आता करतोय पूर्ण अवेअरनेस ठेवून चांगले कर्म केले तर फ्युचर चांगलं होऊ शकतं. बरोबर. अध्यात्माकडे वळण्याची खूप लोकांची इच्छा असते, परंतु आपल्या वैवाहिक जीवनामुळे, आपल्या परिवाराला, फॅमिलीला टाइम दिल्यामुळे खूप लोक अध्यात्माकडे वळू शकत नाहीत. तर एखादा विवाहित व्यक्ती जो फॅमिलीला टाइम देतोय, घर परिवार पाहतोय, तो आध्यात्मिक होऊ शकतो का? आणि जर होऊ शकत असेल तर त्याचा रस्ता काय असेल, मार्ग काय असेल? गृहस्थी असले तरी ते आध्यात्मिक होऊ शकतात. एका हातात फॅमिली, एका हातात अध्यात्म, हे पकडून ते चालू शकतात. महादेव स्वयं गृहस्थी आहेत, त्यांना मुळबाळ होते, पण ते वैरागीही होते. जसं एका गवतावर दवबिंदू असतो, तर गवतावर कधीच मिक्स होत नाही, ते वरतीच तरंगतो आणि त्याची वेळ संपल्यानंतर जमिनीवर, मातीवर विलीन होतो. तसं आपल्याला जीवनात गवत ही माया आणि ठेम जे दवबिंदू आहे ते आपण वैरागी, असं जगायचं. आणि तसं जर जगलं तर तुमची फॅमिली लाईफ असून, तुमची पूर्ण बिझनेस असो, काय असो, डिटॅच मोडमध्ये जेव्हा तुम्ही येता ना, डिटॅच मोडमध्ये फॅमिली हँडल करता, डिटॅच मोडमध्ये बिझनेस करता, आणि तुम्ही आध्यात्मिक आहे, तुम्हाला सत्य माहित आहे, त्याच्यामुळे तो अजून चांगल्या प्रकारे तुम्ही हँडल करू शकता.
का तर तुम्ही इमोशनली अटॅच नाहीये. तुम्ही एक उदाहरण देतो. समजा तुम्ही फ्लॅट बुक करायला जाताय मित्राबरोबर, तर जो मित्राचा कॉन्फिडन्स असतो ते स्वतःचा नसतो. का तर तुम्हाला EMI भरायची आहे, घर सांभाळायचं आहे. हो बरोबर. आपल्या डोक्यामध्ये ते बॅक कॅल्क्युलेशन चालू असतं की मला हे पे करायचं कॅल्क्युलेशन चालू असतो. पण मित्र फुल कॉन्फिडन्स असतो. अरे अरे तू तू बुक कर, काही टेन्शन घेऊ नको, तुझ्याला होईल हे. का तर तो इमोशनली इन्व्हॉल्ड नाहीये. करेक्ट. पण आपण इमोशनली कॅल्क्युलेट करतोय. हो करणं गरजेचं आहे, हो. पण कितपत. तसंच आपली फॅमिलीला सांभाळायचं, बिझनेस करायचा, बाहेरच्या मायाच्या दुनियातलं जे काही तुम्हाला सांभाळायचं आहे ते सगळं काही डिटॅच मोडमध्ये तुम्ही सांभाळू शकता. त्यामुळे क्लॅरिटी भेटते. का तर तुम्ही स्वतःची जिंदगी, तो स्वतःची फॅमिली, स्वतःचा बिझनेस असं बघता जसं काही मूवी बघताय. तेव्हा तुम्हाला कळतं की हिरोनं असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण तुम्ही त्या मूवीमध्ये घुसला तर तुम्हाला क्लॅरिटी भेटत नाही. त्यामुळे डिटॅच मोडमध्ये करण्यासाठी आध्यात्मिक लाईफ खूप गरजेचं आहे. आजकाल आपण सोशल मीडियावरती खूप लोक दावे करतात की कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे. तर मला आणि ऑडियन्सलाही सगळ्यात पहिल्यांदा समजून सांगा की कुंडलिनी जागृत होणे म्हणजे नेमकं काय, आणि ती खरंच जागरूक होते का, ती जागरूक झाल्यावरती आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होऊ शकतात, त्याचा मागचं सायन्स काय आहे, विज्ञान काय आहे. कुंडलिनी जागृत होते का नाही हे सांगण्याच्या आधी एक डिस्क्लाइमर देतो. हे कधीही सोशल मीडियावर जे दावे होतात वगैरे, ऍक्च्युअल ज्याची कुंडलिनी जागृत आहे तो दावा करत नाही. सत्य कधी दावा करत नाही. आणि योग करून सर्टिफिकेट घ्यायची गरज नाही. का तर सर्टिफिकेट हे जे आहे ते मायाचाच एक ट्रॅप आहे, डिझायर आहे. तुम्हाला ते सर्टिफिकेट पाहिजे. मग तो कसला योग? योग तुमचा मोक्षमुक्तीच्या मार्गाला लावायला पाहिजे. सो सर्टिफिकेट आणि दावे करणाऱ्यांपाशी तुम्ही जाऊच नका, पहिला विषय. आता येतो कुंडलिनीकडे. बिना गुरुचे तुम्ही कुंडलिनीचा जागृत करण्याचे किंवा असल्या कुठल्याही विषयांवर जाऊ नका. काय होऊ शकतं बिना गुरु जर कुंडलिनी जागृत केली तर? तुम्हाला सहन नाही होणार ती शक्ती. रिझन बिहाइंड, आता समजा शरीरात 3 नाडी आहेत विच इज इनविजिबल, दिसत नाहीत. इदा, पिंगला. चंद्रनाडी, सूर्यनाडी. लेफ्ट नॉस्ट्रिल, राईट नॉस्ट्रिल. समजा तुमचे इकडून प्राण फ्लो होत आहेत चंद्रनाडीतून, तर तुम्ही इमोशनल डिसिशन्स घेणार. सूर्यनाडीतून प्राण फ्लो होत आहेत तर लॉजिकल डिसिशन्स घेणार. तुम्ही त्यावेळेस लॉजिकल असणार. पण समजा कुंडलिनी जागृत झाली आणि ती एनर्जी अफाट एनर्जी आहे. ओके, त्यात एक उदाहरण देतो. समजा बल्ब आहे, 100 वॉट्सचा बल्ब आहे, त्याच्यात 100 वॉट्सच गेलं पाहिजे. त्या जागेवर जर समजा 500 वॉट्स गेलं, बल्ब फुटणार, एक्सप्लोड होऊ शकतो, ब्लास्ट होऊ शकतो, की फ्यूज जाऊ शकतो. सेम तुमच्याबरोबरही होऊ शकतं. कुंडलिनी जागृत झाली, इडा नाडीमध्ये जर जास्त फ्लो व्हायला लागली, तुम्ही इमोशनल होणार. हर एक विषयावर इमोशनल होणार. पिंगळा नाडीमध्ये गेलं की तुमचा पुढच्या माणसाचा तुम्हाला इमोशन्सच नाही समजणार. तुम्ही लॉजिकल डिसिशन्स घेणार. सो गुरु काय करतात, जेव्हा ही शक्ती जागृत करायची असते, गुरु त्या शिष्याला रोज भेटतात, संवाद होतात. तुझा अनुभव कसा होतोय साधना करताना, तुझा अनुभव कसा आहे साधना करताना. त्या संवादांच्या हिशोबानं त्यांच्या साधनामध्ये बदल करतात, क्रियामध्ये बदल करतात, आणि ती एनर्जी सुषुम्न नाडीमधून गेली पाहिजे. आणि ती शक्ती इथे महादेवाला भेटणार. 3rd आहे, 3रा डोळा. चेतना तिथं काम करत असते, पण शक्ती तिथं जाऊन भेटल्याशिवाय तुम्हाला आत्मबोध होत नाही. मला सांगा की जर एखाद्या व्यक्तीला कुंडलिनी समजायचं असेल तर त्याला तुम्ही सोप्या भाषेमध्ये कसं कुंडलिनी समजून सांगाल? शक्ती बिना शिव शव है, शिव बिना शक्ती अधुरी आहे. तर शिव काय आहे? आपल्या शरीरातली चेतना. शक्ती, सती, आपले एनर्जी, हे दोन्ही आपल्या शरीरात आहेत. ओके, तर शिव आणि शक्तीची किंवा सतीची स्टोरी काय आहे? शक्तीलाच महादेवाकडे शोधत आलं पाहिजे. ते पार्वतीचा जन्म असतानाही पार्वती शोधत महादेवाकडे गेली. बरोबर. त्यामुळेच पुऱ्या संसार ह्या धर्तीवर कुठल्याही कंट्रीमध्ये जावा, मुलगी लग्न करून मुलाच्या घरी जाते. बरोबर. का तर तो स्थिर आहे. तर ह्या चंचल शक्तीमध्ये स्थिरपणा महादेव आणू शकतात.
आणि महादेवाला मुवमेंटमध्ये आणण्यासाठी शक्तीची गरज आहे. मग आपल्या शरीरात जी मूलाधार चक्रामध्ये जी शक्ती आहे कुंडलिनी, ते महादेवाबरोबर भेटलीच पाहिजे, तेव्हा तुम्हाला साक्षात्कार, तेव्हा सत्य दिसणार तुम्हाला. तर मग ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय, का भेटत नाही? अहंकार, तो दक्ष. अहंकार होच दक्ष. जोपर्यंत दक्षचा विध्वंस झाला नाही तोपर्यंत शक्ती शिवबरं भेटूच शकत नव्हती. तिनं पुनर्जन्म घेतला, परत शिवबरं भेटली. शिव आणि शक्ती जेव्हा एकत्रित आले तेव्हा नवीन जन्म झाला कार्तिकेयचा, तेव्हा जीव निर्माण झाला. असंच आपल्या आतमध्ये शक्तीही आहे, चेतनाही आहे. जाणून घेतलं पाहिजे, अदरवाईज ते समजणार नाही. बरोबर. ज्योतिषशास्त्राबद्दल तुमचं काय मत आहे? ज्योतिषशास्त्र खरं असतं का? त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो का आपण? नशिबात लिहून आलो म्हणतात ना, ते ज्योतिषशास्त्रातच असतं. तुमचा जन्म त्याच्यासाठीच होतो. डेफिनेटली तुम्हाला विश्वास ठेवलाच पाहिजे. पण सगळंच काय लिहून आल्यामुळं का तेच होणार आहे? मग आपण कर्म करायचंच नाही का? नाही, कर्म केलेच पाहिजेत. तुमच्या कुंडलीमध्ये राजयोग लिहिलंय आणि तुम्ही निवांत बसला तर त्या राजयोगाचा काही फळ नाही भेटणार. आणि ज्याच्या कुंडलीमध्ये राजयोग नाही लिहिलं आणि त्यानं पूर्णपणे व्यवस्थित कर्म केलं तर त्याला फळ भेटणार. कर्माच्या परे देवही नाही, ज्योतिषशास्त्रही नाही. पण तुम्हाला जर हे जाणायचं असेल की तुम्ही जन्म का घेतला, तर डेफिनेटली ज्योतिषशास्त्र उपयोगी आहे. तुमचा पर्पस आहे, तुमचा कुठला प्रारब्ध घेऊन तुम्ही इकडे आलाय हे समजायचं असलं तर ज्योतिषशास्त्र डेफिनेटली होणार. आता एक उदाहरण देतो बुद्धांचं, ज्यांचं नाव आहे सिद्धार्थ. ते एका राजवाड्यात मोठे झाले. जेव्हा त्यांचा जन्मही व्हायच्या आधी त्यांच्या वडिलांनी जेव्हा ज्योतिषशास्त्र बघितलं त्याच्यात क्लिअरली दिसलं की ह्यांचा मुलगा संन्यास घेणार आहे. तर त्यांनी काय केलं, बाहेरची दुनियाच मी दाखवणार नाही. राजवाड्याच्या चारो साईडला त्यांनी 10 फुटाचा भिंत उभा केली. बाहेरची दुनिया त्याला दिसली नाही पाहिजे. हो, भिंत उभा केली. आणि तो मोठा होईपर्यंत, टीनेज पर्यंत त्याला त्याच्या आतमध्ये सगळी सुख सुविधा दिली. त्याला बाहेरची दुनियाच कळून दिली नाही. पण झालं काय नेमकं, त्याच्या आतमध्ये हे विचार निर्माण झाले, हीच दुनिया आहे. पण ॲट द सेम टाइम त्याची जिज्ञासा अशी जागृत झाली की ह्या 10 फुटाच्या भिंतीच्या परे काय आहे, मला जाणून घ्यायचं आहे. थोडासा मोठा झाला, एका आपल्या दासला घेऊन बाहेर निघाला घरात न सांगता. तर तिथे एक शव पडलेलं होतं. तर हे काय, मृत्यू म्हणजे काय? आत्मा शरीराला सोडून गेली. आत्मा म्हणजे काय, ह्या प्रश्नांमध्ये जेव्हा ते गुंतले त्यांनी सगळं सोडून दिलं. सो ज्योतिषशास्त्र जर स्ट्रॉंगली प्रारब्ध घेऊन आला असेल तर ते बदलू नाही शकत. पण तुम्ही एक फ्री विल घेऊन येता. डेफिनेटली आज माझ्या लाईफमध्ये जे चालू आहे, तुमच्या लाईफमध्ये जे चालू आहे ते तर होणारच आहे. आपल्याला वाटतं आपण करतोय, पण ते लिहून आणलेलंच आहे. पण तुम्हाला फ्री विल ही दिलेला आहे. फ्री विल म्हणजे तो एक स्पेस. तर हे जे फ्री विल आहे ते कितपत आहे, ते तुमच्या कर्माच्या हिशोबाने. तुमचे संचित कर्म असतात, म्हणजे जन्मोजन्म आपण जे काय कर्म केलेत ते संचित प्रारब्ध जे आहे, ह्या जन्मात आपण सिलेक्ट केले की मी हे भोगणार म्हणून मी इथं आलोय. आगामी जे कर्म आहेत, मी आता जे करतोय त्या हिशोबाने जे फळ भेटतील पुढे फ्युचरमध्ये, ते आगामी कर्म. तो ह्या प्रेझेंट मोमेंटमध्ये चांगले कर्म करायचे. तर आता हे फ्री विल कुठे आहे? तुम्ही ह्या मोमेंटमध्ये जे काय करताय दॅट इज फ्री विल. तर आता असं समजा की एका झाडाला एक जनावर बांधलंय, बैल बांधलाय. ती जी रश्शीची डिस्टन्स रेडियस आहे ना, ते तुमचा फ्री विल आहे. तर त्याच्यात तुम्ही चांगले कर्म केले तर रश्शीचा डिस्टन्स वाढत जाऊ शकतो. आणि त्याच्यात जर तुमचे कर्म चुकत गेले, अजूनही बेकार कर्म करत गेला,
तर ती जी रशी आहे ना, जर बैल फिरत राहिला तर काय होईल झाडाला, ते कमी होत जाणार. मग तुमचा फ्री विल संपतो. मग तुम्ही जर तुमच्या आयुष्यात कधी स्लेव्स किंवा अशी काही लोक असतात त्यांच्यामध्ये त्यांच्या हातात काहीच नसतं, दुसरे म्हणाल तसं ऐकायचं आणि करायचं, ते फ्री विल संपलेलं असतं त्यांच्या कर्मामुळे. पण आपण असं पाहतो की काही लोक जन्मालाच तशा घरामध्ये येतात किंवा हो. त्यांच्या म्हणजे काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात आपण हो. म्हणतो. आयुष्यामध्ये खूप कुकर्म देखील करतात, परंतु तरी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये काही परिणाम पडत नाही. मग त्याला कसं पाहता तुम्ही? परिणाम लगेच ह्याच जन्मात भेटत नाहीत. फ्युचर असतो तो. जे काय आता कर्म करताय तुम्ही, गलत कर्म असतील, कुकर्म असतील, त्याचं भोगणं फ्युचरमध्ये येणार. होऊ शकतं ह्याच जन्मात, पण 10 वर्षानं 15 वर्षानं. आपल्याला माहित नाही त्याच्यावर काय चाललंय, बिकॉज आपण त्याची पूर्ण जिंदगी मॉनिटर करत नाही. बरोबर. 20 वर्षानं त्याच्यावर काय झालं तुम्हाला नाही माहिती. सो बॉर्न विथ सिल्वर स्पून जे तुम्ही म्हणताय त्याच्या कर्माचाच आहे तो प्रारब्ध घेऊन आलाय. मला महादेवाबद्दल प्रश्न विचारायचा आहे की महादेवाला आपण आदियोगी म्हणतो. हो. का महादेवाला आदियोगी का म्हणतात बरं? आदियोगी त्यांनी सप्तऋषीयांना योग शिकवला. संसार जो चालवायचा जो मॅन्युअल आहे ते आदियोगींनी सप्तऋषीयांना दिला. सप्तऋषीयांनी कुल गोत्र हे सगळं निर्माण केलं. लोकांना कसं जगायचं ह्याचा मार्ग दिला. सो आदियोगी जे होते त्यांनी योग शिकवला. फक्त संसाराचा विषय नाही, योग ही शिकवला, त्यामुळे ते आदियोगी. त्यांच्यानंतर महादेवाच्या नंतर तो सप्तर्षी ऋषींकडे आला. तुमचा जो गोत्र जरी तुम्ही तुमच्या पूर्वजांना विचारला ना, हे सप्तऋषींमधला एक येतो. ऋषी वशिष्ठ म्हणा, अजून कोणी, तोच गोत्र येतो, वशिष्ठ गोत्र असं येतो. बरोबर. मग तिथून पुढे तसंच आपला असंच पूर्ण जनरेशन जे आहे ते पुढे पुढे जात राहिली. बरोबर. वेद झाले, उपनिषद झाले किंवा आपली भगवद्गीता, याच्यामध्ये मोक्षाबद्दल काय सांगितलेलं आहे? मोक्ष ही संकल्पना काय आहे? वेद जेव्हा समजलं नाही तेव्हा उपनिषद लिहिलं. उपनिषद जेव्हा समजलं नाही भगवद्गीता लिहिली. आणि भगवद्गीता नंतर ही छोटे छोटे विषय चालू आहेत. सोशल मीडियामध्ये ही ज्ञान आहे. लोकांना समजण्यासाठी वेद नंतर उपनिषद सोपं करून ठेवलं, सोपं केलंय. सगळं काही वेदच आहे. सो वेदामध्ये सगळं आहे. सगळं वेदामध्ये हो. उपनिषदही आले आणि भगवद्गीताही आली. हो. कलियुगात तुम्ही कर्मयोग करा, भगवद्गीता वाचा मोर देन इनफ. जर तुम्हाला जास्त आध्यात्मिक व्हायचं नसेल तर तुम्ही भगवद्गीता वाचा, कर्मयोग करा. पण कर्मयोगासाठीही गुरु लागतो, भक्तियोगासाठीही गुरु लागतो. बरोबर. माझा प्रश्न होता की मोक्ष काय आहे, याची संकल्पना काय आहे? मोक्ष म्हणजे, इथे मी एक भजन आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे आदि मुरारे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, परत मी जन्म घेतो, परत मी मरतो. पुनरपि जननी जठरे शयनम, परत आईच्या पोटात 9 महिने राहतो. अरे हे संसारात लय दुःख आहे. हे आदिमुरारे कृपया कर माझ्यावर. ह्या जन्म मरणाच्या सायकल मधून जो निघणं हेच मोक्ष आहे. बर. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा मोक्ष प्राप्त त्याला होतो, म्हणजे तो या सायकल मधून बाहेर पडतो, परत जन्म नाही. म्हणजे कधी होतं हे, कधी पॉसिबल आहे? त्याला ह्या संसारातून मोह राहिलं नाही ना, मला नको हे, काहीच गरजच नाही मला, आय एम फाईन. या संसारातनं कसलंच मोह नाही राहिलं, तो मोक्षकडे जाणार. मुक्ती म्हणजे काय? तो जिवंत असतानाही तो मोक्षाचा अनुभव घेतो. पण एखाद्या पर्टिक्युलर विषयावर, कोणी अल्कोहोल घेत असेल, सोडलं, त्याच्यातून तो मुक्त झाला, असं बरेच विषय आहेत. हो. तो मुक्ती जिवंतपणेही त्याला अनुभव होऊ शकतो. बरोबर. सो मोक्ष आणि मुक्ती दोघांमध्ये अंतर आहे. हे अंतर आहे. तुमचा सर प्रवास मला समजून घ्यायचा आहे की तुम्ही कॉर्पोरेटमध्ये जॉब करता, तुम्ही दुसऱ्या देशी फिरलेले आहात. तुम्ही मला जस्ट ऑफ द कॅमेरा सांगितलं की तुम्ही नास्तिक होतात. तर ती स्टोरी काय आहे? तुम्ही नास्तिक का होतात? अध्यात्म कधीही एका जन्मात सुरू होत नाही. आय वुड से की सगळ्यात जुना सोल असतो तो अध्यात्माकडे जातो.
बरेच जन्म घेतलेले असतात, एक्सपिरियन्शियल असतात, अनुभव असतात. जर तुम्ही स्वतःच्या लाईफला जर व्यवस्थित एका मूवी सारखं बघितलं तर तुम्हाला हर एक विषय आध्यात्मिक दिसू शकतो. कसं काय? लहानपणी जेव्हा मी आय थिंक 3rd स्टँडर्डला होतो, 3रीत होतो, इंग्लिश मिडियम शाळेत जात होतो, तर माझी आजी म्हणायची मला की तू देवाची पूजा कर, सगळं काय ठीक होईल. तर मी अभ्यास नाही केला, देवाचीच पूजा करत होतो आणि 3रीत फेल झालो. आणि ते मला खटकलं, म्हणजे हे असं कसं काय, माझ्या आजीने तर असं सांगितलं, मग ते खोटं कसं होऊ शकतं. नाही, हे सगळं देव वगैरे खोटं आहे. आजीनं सांगितलं तसं केलं, पण मी पास नाही झालो, फेल झालो, नाराज होतो. तिथे माझ्या वडिलांनी एवढा प्रोत्साहन दिला आणि नेक्स्ट स्टेपवर गेलो. नंतर मला हे कळालं की आपलं कर्म खूप महत्वाचे आहेत. आपण जे करणार त्याचेच फळं भेटू शकतात. आंब्याची कुई लावली तर आंब्याची कुईच भेटणार, नारळाचं पाणी नाही भेटणार. तर ते तिथं जाणीव झाली. तर मी कर्म करत गेलो. पण तेव्हा तुम्ही नास्तिकच होतात. त्याच्यानंतरही माझे आई वडील म्हणायचे पूजापाठ कर, हे कर, तर मी त्यांच्या सॅटिस्फॅक्शनचं करायचो, पण मनापासून करत नव्हतो. कर्म करत गेलो. फक्त मला कळालं की बाबा मी अभ्यास केला तर मला मार्क भेटतायत. हो, देवाचा काही रोलच नाही. तर मीच आहे सगळं. डेफिनेटली मी पुढे जाईल तसं मला कॉलेजमध्ये कॉलेज टॉपरही होतो. बर, मला त्याच्यामुळे एक ट्रिप ही भेटली होती. सो ते करत गेलो. पण जेव्हा मी माझा प्रवास माझ्या व्यवसायातून, IT क्षेत्रातून मी जपानला गेलो. 4 वर्ष जपानला होतो आणि 1 वर्ष विदाऊट फॅमिली एकटाच होतो मी. बर. तर तिथं काय झालं, तिथे मी असं फिरायचं भरपूर. मग कामाकोरा म्हणून एक जागा आहे, समुद्र तट आहे जपानमध्ये. तिथं मस्त एन्जॉय करत बसलेलो मी, वाळवंटात बसलेलो, आणि तिथे एक बुद्धिस्ट मॉन्क आला आणि ते माझ्या जवळ बसले. नंतर ते मला म्हटले तुम्ही योगी आहे. तर मी त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं काय हे बोलतोय. का तर मी काहीच वाचलेलं नाही, मी काही अभ्यास केलेला नव्हता, नास्तिक. तर मी हसलो. आणि पण त्यांनी भरपूर काय अध्यात्माबद्दल बोललेले, आत्मा, परमात्मा, हे सगळं भरपूर काय बोलले होते. मी तेवढं घेतलं आणि घरी निघालो. घरी आलो आणि बाहेर देशात असल्यामुळं भारताबद्दल न्यूज वाचायचं तर साहजिक आहे. तर मी ऑफिसमध्ये टाइम्स ऑफ इंडिया वाचायचो. तर मला एक न्यूज असा दिसला की 2-2.5 वर्षाच्या मुलीवर कुकर्म केलं. ते खूप वाईट वाटायलं. अरे यार, हे 2-2.5 वर्षाच्या मुलीनं काय केलं असेल की हिच्यावर असं झालं, आणि देव कुठं आहे मग इथे, कुणाला वाचवा येणार. तो प्रश्न मनात सारखा यायचा. तर मग काय करायचं, मग तो मी इग्नोर मारायचो प्रश्न. चला ऑफिसला जावं, मस्त राहावा, मजेत राहावा. पण मग ऑफिसमध्ये जेव्हा मी ट्रेनचा प्रवास करायचो, जाताना 1 तास, येताना 1 तास, तर त्यात मी एक किंडल घेतलं अमेझॉनवरून आणि ते ऑनलाईन बुक्स वाचायला लागलो. का तर तिथं साधन काही, म्हणजे तिथे तुम्ही मोबाईल वापरून रील्स वगैरे बघू शकत नाहीत. तिथं जपानमध्ये तुम्ही बोलूही शकत नाहीत फोनवर, पब्लिक प्लेसवर. हो. तर मी किंडल वाचत होतो. तर तिथं मी सुरुवात आपले रिच डॅड पुअर डॅड अशा पुस्तक, म्हणजे मायाच्या दुनियात आपल्याला जगायचं आहे तर कसं रिच डॅड पुअर डॅड, द एलेफ अल्केमिस्ट, द मॉन्क हू सोल्ड फरारी, असे भरपूर बुक्स वाचायला लागलो. असे वाचत मला कळालंही नाही की 4 वर्षाच्या प्रवासात ऑलमोस्ट 25-30 पुस्तकं झाली माझी. पण हर एक फिलॉसॉफिकल वेस्टर्न बुक मला कुठलाही पॉईंट सिद्ध करण्यासाठी भगवद्गीता, वेद, पुराण ह्यांच्याकडेच घेऊन जात होतं. त्यांचे ऑथर्स जे जस्टिफाय त्यांचा जे मुद्दा जस्टिफाय करायचा होता, तर ते वेदकडेच जात होतं. तर मला काय वाटलं की यार, हे सगळं जर आपल्याच धर्माकडे चाललंय, सनातन धर्माकडे चाललंय, तेच उचलू, तेच घेऊ, आता तेच वाचलं पाहिजे. तर भगवद्गीता सुरू झाली. नंतर मग वेगवेगळे उपनिषद, मांडुक्य, मुंडक, सेल्फ रिअलायझेशन, आत्मबोधला वेगवेगळ्या प्रकारे उपनिषदमध्ये कळवलं गेले किंवा सांगितलं गेलंय. तर त्याचा अभ्यास केला. नंतर मी ध्यान करायला सुरुवात केली. सकाळच्या जपानच्या -4-5 डिग्रीमध्ये मी 4 वाजता उठून ध्यान करायचो. होतंय तरी काय बघूया, असं काय ध्यानमध्ये. आणि ध्यान करत करत तो प्रवास सुरू झाला. अजूनही आहे. सत्य कळालं ते सोडू शकत नाही. संसाराचं सत्य कळालं. मग तो प्रवास कसा आपण पुढच्या लोकांना
मदत होऊ शकतो. हेच माझं आता पुढचं ध्येय आहे. बरोबर. तुमच्या आयुष्यामध्ये असा काही कठीण परिश्रम नाही आला असेल तर तो काय होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून देवाच्या जवळ नेलं किंवा अध्यात्माच्या जवळ नेलं, हो. असा काही टर्निंग पॉईंट होता का आयुष्यातला? हा, तुम्हाला देवाकडे, अध्यात्माकडे फक्त तुमचे अटॅचमेंट्स जे आहेत ते घेऊन जातात. अटॅचमेंट्स कसं? तुमची समजा अटॅचमेंट कोणाशी आहे, कुठल्या वस्तूशी, पैशाची, तुमच्या बॉयफ्रेंडशी, गर्लफ्रेंडशी, दुःख तिथंच निर्माण होणार. तुम्ही विचार करा, समजा तुम्हाला असा एक माणूस भेटतो ज्याची ओळखच नाही आणि गाडीहून येतात एक काहीतरी बोलून जातो, काहीतरी शिवी देऊन जातो, तर तुम्हाला किती राग राहतो? क्षणिक. पण जर घरचाच किंवा तुमचा मित्रच त्यानंच जर काय असं केलं जे तुम्हाला अपेक्षित नाही, ते दुःखच तुम्हाला ब्रह्मजिज्ञासा बनतं. हो. आणि ती जिज्ञासाच, अरे यार हे कसं होऊ शकतं, पॉसिबलच नाही, माझ्यावर असं नाहीच होणार. अरे माझ्यावर तू कोण आहेस? अरे तू कोण आहे? कोणी नाही आहे. तुझं अस्तित्व पुऱ्या संसाराला काही मायने नाही राहत. रतन टाटा एक्सपायर झाले, टाटा अजूनही चालू आहे, हो. संसार चालूच राहतो. हो. तर हे जाणीव झाली पाहिजे. आणि देव एक्झॅक्टली त्याच जागेवर जिथं तुमची अटॅचमेंट आहे ना, तिथंच प्रसंग उभा करतो, तिथूनच तुम्हाला स्वतःकडे वळवतो. सो गुरु देखील महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला तुमचे गुरु केव्हा भेटले? मला 2016 मध्ये गुरु भेटले. का तर मला ध्यान केल्यानंतर माझे जे अनुभव होत होते, ते अनुभव नक्की काय आहेत मला कोण सांगणार? मला हे होतंय, पर्टिक्युलर विषय होतोय, मला संसारात ह्याची जाणीव होते, हे मला नक्की कोण सांगणार? ध्यान करताना मला जास्त एनर्जी भेटली, ह्याची अर्थिंग कसं करणार? इलेक्ट्रिसिटी तुम्ही अर्थिंग करता, राईट? ह्याची अर्थिंग कशी करायची हे कोण सांगणार? तेव्हा मी गुरु शोधले आणि मला मैसूरमध्ये माझे गुरु भेटले. तर गुरु आयुष्यामध्ये आल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? जो अध्यात्म मी एक अनडिसिप्लिन्ड वे मध्ये करत होतो, त्याला डिसिप्लिन भेटली. अनडिसिप्लिन म्हणजे कशानंतर काय करायचं? आता मी तुम्हाला अष्टांग योग सांगितला, राईट? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारण. तर हे मला माहित नव्हतं, मी सरळ ध्यानच करायचो, प्राणायाम कपालभाती करायचं, ध्यान करायचं. हे सगळं पाहिजे आपल्याला, हे सर्व काही पाहिजे आपल्याला. तर हे गुरुनी मला शिकवलं. त्यामुळं काय झालं, ती एनर्जी चॅनलाइज झाली, ज्याच्यामुळे गुरु आवश्यक आहे. आणि आपल्याला आध्यात्मिक नसलं तरी बाहेरच्या दुनियातही ते आपल्याला सोल्युशन्स देतात. आपल्याला प्रसंग आले, डोळ्यात ठेम येणारे क्षण सगळ्यांना येतात, असे क्षण नक्की येतात, आपल्यापासूनच येतात. त्या क्षणी काय करायचं, ते गुरुच तुम्हाला मदत करू शकतात. तुम्ही कुठलाही मार्ग करा, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, गुरु पाहिजे. बरोबर. जर आज एखाद्या व्यक्तीला ध्यान किंवा योग याकडे वळायचं असेल, आध्यात्मिक मार्ग अवलंबायचा असेल, तर त्याचं पहिलं पाऊल काय असलं पाहिजे? समजा तुम्हाला आध्यात्मिक विषयाबद्दल काहीच माहित नाही, मग तुमचा उद्देश काय आहे? आर यू एस्केपिंग फ्रॉम द रिअल लाईफ? तो असेल तर नाही. तुम्हाला ज्या तुमच्या लाईफमध्ये जे होतंय ते तुम्हाला फेस केलंच पाहिजे. पण मला डेफिनेटली प्रश्न येतात, मी जन्म का घेतला, दुःख तुम्हाला हे प्रश्न आणून म्हणजे पुढे उभा करतं. जर तुम्हाला ते स्वाधीन आहे, ते जाणीव आहे की मला फॅमिलीत किंवा माझं संसारात सगळं काय मला करायचंच आहे, कितीही प्रॉब्लेम आला, आणि नंतर तुम्ही अध्यात्मात येताय आणि तुम्हाला काही माहित नाही अध्यात्मातलं, तर स्टार्ट रायटिंग जर्नलिझम. तुम्ही रोज सकाळचं उठा, 10 मिनिटं काल काय झालं हे लिहा. मेजर प्रसंग तुम्हाला वाटणार, अरे यार काल ही मी व्यवस्थित सांभाळलं असतं, उगीच राग आला मला. असे बरेच प्रसंग असतील, कुठे चांगला होतो मी, कुठं, हे जर्नलिझम करा. लिहिण्यानं काय होईल? स्वतःला समजून घेणं, तो पहिला प्रवास आहे. स्वतःलाच समजत नाही, तुम्ही दुसऱ्याला काय समजणार? बरोबर. मी काय करतो मलाच माहित नाही, पुऱ्या जगाला हे असं आहे ते होत असं आहे. जर्नलिझम करा. तुम्ही बिलकुलही अध्यात्मात नसाल तर जर्नलिझम करा, आणि नंतर सोलो ट्रिप्स करा.
कोणी ओळखीचं जवळ नाही. सोलो ट्रिप्स. तुम्ही सोलो ट्रिप्स का करायचे? का तर तुम्ही ओळखीच्या लोकांना घेऊन गेला, तुम्ही फक्त जागा बदलताय, विचार तेच राहणार. हो, विचार नाही बदलणार. तो तेच म्हणतो, तोच तेच टॉपिक काढतो, तोच बोलतो, त्याच लोकांसोबत परत परत त्याच गप्पा हो. होत आहेत. तेच टॉपिक. सो ते बदलणार. तुम्ही सोलो ट्रिप केल्यामुळं 10 दिवस नाही का, सिम्पल ट्रिप ट्रेननं बुक करा आणि जास्त प्लॅनिंग करू नका. जिथं पोचताय तिथं मी जेव्हा सोलो ट्रिप करायचो, कूर्गमध्ये नॅन्ड्रोलिंग म्हणून एक मोनॅस्ट्री आहे. 300 रुपयात मी 3 दिवस रात्री राहिलो. बर. फक्त तिथल्या लोकांना ऑब्झर्व करत होतो. जसं आपण मूवी बघतो ना, तसा संसाराला बघा. हो. एक दिवसही तसं काढलं तर एक पूर्ण पुस्तक वाचल्यासारखं आहे. पूर्ण पुस्तक वाचण्याचा अनुभव आहे तो. अशा ट्रिप तुम्ही करा, तो ऑटोमॅटिकली तुम्हाला अध्यात्माकडे आणतो. तुम्हाला गुरुही भेटतील, गुरुलाही शिष्य भेटेल, सगळं काय होऊन जाईल. ध्यान करायचं असेल तर किती वेळ रोज ध्यान करायला पाहिजे? तुमचा गुरु नसेल तर 15 मिनिटाच्या वर नाही करायचे. का? का तर त्याच्यानंतर जे काही होईल, समजा तासभर केलं हो. तर त्याच्यात जे तुम्हाला एनर्जी जागृत होईल, एनर्जी अपलिफ्ट होणार. आता सध्या काय होत आहे, मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूरक आहे, हे बेसिक्स चक्र आहेत जे जनावरांना पण आहेत आणि ह्याच्यातच तुमची एनर्जी आहे. अनाहताला इथं अजून आलेलीच नाही. अनाहत, विशुद्धी, आग्नेय आणि सहस्रार. तर जनावरांची जी एनर्जी आहे ते 3 चक्रांमध्ये जे जसं माणसाचे तशीच आहे. तर तुम्ही ह्याच्यात काय करणार? पैसा कमवा, झोपा, खावा, सेक्स, ह्याच्याशिवाय तुम्ही ती 3 बेस थिंग्स आहेत. हो. ह्याच्या परे जायचं असेल तर ह्याच्यातून तुम्हाला एनर्जी वरती घेऊन जावं लागणार. तर तुम्ही जास्त ध्यान केल्यानंतर जेव्हा एनर्जी वरती येते त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे अनुभव होतात. ते अनुभव तुम्ही विदाऊट गुरु कसं हे करणार? ते जे अनुभव होते तो मी विचारणार कुठं? आजच्या दिवशी तुम्ही कसं जगताय? दुःख सुख, दुःख सुख, दुःख सुख असं चालू आहे. हो, सायकल चालू आहे. ही मधली लाईन जी असते ती त्याचाही ध्यान करताना अनुभव होतो. पण ती मधली लाईनची जाणीव जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स होते, तुम्हाला काय वाटणार आहे, यार माझी लाईफ संपली. का तर त्या मनाला सुख आणि दुःखच फक्त माहित आहे, शांती माहित नाही. ती मधली लाईन शांतीकडे घेऊन जाते. बरोबर. मग हे कोण सांगणार तुम्हाला? हे जे अनुभव होत आहेत हे कोण सांगणार? गुरु पाहिजे. त्यामुळे 15 मिनिटाच्या वर करू नका. 15 मिनिटं जेव्हा करता तुम्ही, ते ध्यानानं तुम्हाला थोडा संसारिक जो त्रास होतो त्यातून थोडंसं हे भेटू शकतं. त्यासाठी 15 मिनिटं करा. त्यापेक्षा जास्त वेळ नाही करायला पाहिजे. गुरुच्या गायडन्समध्ये करायचं. बरोबर. आणि मग संसार आणि अध्यात्म याचा समतोल कसा राखला पाहिजे? एकदा अध्यात्म सुरू झाला ना, संसार ऑटोमॅटिकली मेंटेन होतो. तुम्हाला कळतं ते. इनफॅक्ट तुम्ही अध्यात्माकडे आला की अजून बेटर वेनं तुम्ही संसार हँडल करू शकता. तुम्हाला हे कळून जातं की संसार मी इन्व्हॉल्वच नाही त्याच्यामध्ये. परमात्मा स्वयं सगळं काय करतोय. मग ते तुम्हाला हँडल करायचं समत्व येतच नाही तिथे. बरोबर. तुम्ही नुसतं बघत राहता. फक्त छोटे मोठे ऍक्शन्स घ्यायचे, कर्म करायचे आहेत तुम्हाला. आजकालचे तरुण अध्यात्मापासून आपण पाहतो दूर आहेत थोडेसे, अध्यात्माकडे नाही वळत. आजची जनरेशन आहे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांची जर्नी जी आहे, अध्यात्माकडे नसलं तरी एक वेळ येते तुम्हाला प्रॉपरली ते, जर तो जन्म त्यासाठी असेल तर तो घेऊन येतो. पण काही एक विषय आज तरुणांकडे जे चालू आहेत, स्टुडंट्समध्ये चालू आहेत, गर्लफ्रेंड्स, बॉयफ्रेंड्स, बेंचिंग, गर्लफ्रेंड, बेस्टी, हे भयंकर कर्म क्रिएट करतं. आज माझ्याबरोबर तुम्ही तासभर पॉडकास्ट केला ना, नक्की 10 मिनिटं तर तुम्ही घरी गेली विचार करणार आहे. तर तुम्ही चौघांबरोबर फिरत बसलं, तुमचे कर्म क्रिएट करतायत. आणि तुम्हाला हे वाटतं की कोणाला कळत नाही, तर चित्रगुप्त कोण आहे? जो तुम्ही जे कर्म करताय बंद रूम मध्ये जरी करत असताल, तुमचे चित्र गुप्तप्रमाणे सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर झालेले आहेत. त्याला अंतःकरण म्हणतात. तेच फ्युचर कर्म क्रिएट करतं. त्यामुळे आपल्या समाजात हात ही शेक हँड करत नाहीत, नमस्कार करतात. तर तुम्ही काय करताय? तरुणांना हे करू नका.
तुम्हाला खरोखरच प्रेम आहे ना, लग्नापर्यंत घेऊन जावा ते आणि शेवटपर्यंत घेऊन जावा. खूप खूप डेंजरस आहे ते. प्रेम हे व्हरायटीचा विषय नाही आहे. इट्स अ फिफ्थ डायमेन्शन. तुम्ही ते डायमेन्शन एक्सपिरियन्स करा. इंग्लिशमध्ये फॉलिंग इन लव्ह म्हणतात. ते एकदाच होतं, 4 लोकांवर होत नाही. तो डायमेन्शनच तुम्ही एक्सपिरियन्स नाही केला तर तुम्ही काय अनुभवचाल? आपली पूर्वीची एक शिक्षण पद्धती होती, गुरुकुल शिक्षण पद्धती. ज्यावेळेस एक ऋषी असायचे किंवा एक व्यक्ती त्याच्या आश्रमामध्ये गुरु एक त्याला मानायचे आणि ते शिक्षा द्यायचे. आता ही जी आपली पद्धती आहे ही ब्रिटिश शिक्षण पद्धती आहे, आपण जे स्कूल कॉलेजेसमध्ये आहे. या दोघांमध्ये तुम्हाला काय अंतर वाटतो? भरपूर अंतर आहे. ब्रिटिश एज्युकेशन सिस्टम फक्त तुम्हाला पैसा कमवायला शिकवतं. रिअल टॅलेंट बाहेर येत नाही. आजची जी भारतात जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यातून तुम्हाला त्या माणसाची जी स्किल आहे ते बाहेर येत नाही. पण गुरुकुल सिस्टममध्ये काय होत होतं, ज्यावेळेस गुरुकुल सिस्टम प्रॉपरली चालत होतं त्या काळाला रामराज्य म्हणतात. का? जेव्हा आईवडिलांना गुरुकुलमध्ये स्वतःच्या मुलामुलीला दाखल करायचं होतं तर त्यावेळेस ते लोक जाऊन त्या मुलाला तिथे सोडून यायचे, मुलीला सोडून यायचे. गुरु काय करायचे? गुरु काही काळ त्यांना शिकवत काय नव्हते, त्या फक्त मुलाला मुलीला ऑब्झर्व करायचे. ऑब्झर्व करून काय करणार? एखाद्याची बुद्धी जर खूपच तेज आहे तो ब्राह्मण जाणू शकतो, तो ब्राह्मण. एखादा जर लढाईमध्ये तेज आहे तो क्षत्रिय, सर्व करतोय शूद्र. जन्मापासून कोणाला धर्म भेटत नव्हता, जात भेटत नव्हती, हे गुरुकुलमध्ये भेटत होतं. काही काळामध्ये अज्ञान लोकांना हे असंच पुढे घेऊन गेले. त्याच्यामुळे आज एवढा मोठा प्रसंग आहे आपल्यामध्ये, आपल्या धर्मात. म्हणजे अगोदर हे असं नव्हतंच. ब्राह्मणचा मुलगा ब्राह्मण असं जन्मानं ब्राह्मण किंवा जन्मानं क्षुद्र नव्हतं. नाही, बिलकुल नाही. असे किती एक लोक आहे, राजाला मुलगा झाला पण त्याच्यामध्ये क्षत्रिय गुणच नाही, तर तसं कधीच नव्हतं आपल्याला. ती सिस्टम ह्या ब्रिटिश लोकांनी ब्रेक करून त्यांची सिस्टम आणली. अज्ञान लोकांनी हे गलत प्रकारे पुढे आणलं. सनातन धर्मावर युवा पिढीला विश्वास कसा ठेवायचा कळत नाही, त्यांना ज्ञान देत नाही, त्यांना हे कसं झालं हेही कळत नाही. त्यामुळे जातपात नसते, काय नसते. तसं नाही. आज IT इंजिनियर आहे तर तो IT इंजिनियर आहे, ती त्याची जात आहे. बरोबर, असं होतं ते. बरोबर. तुम्ही मूवीज वगैरे पाहता? हो, पाहतो. एखादा मूवी तुम्हाला आवडला आहे किंवा अशा सांगू शकता? मी रिपीटेडली 2 मूवीज पाहतो. एक इंटरस्टेलर आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा. का बरं? इंटरस्टेलर सगळ्यांना स्पेस मूवी वाटतो, पण तुम्ही जर विचार केला तो जेव्हा ब्लॅक होल मधून बाहेर जातो, तो एका लायब्ररीमध्ये जो ऍक्टर आहे त्याची मुलगी त्याच्या रूम मध्ये इकडून पाहत असते आणि त्याचा बाप 5th डायमेन्शन मध्ये भेटत असतो त्याला. आणि ती मूवी हे सांगते की स्पेस अँड टाइमच्या परे प्रेम आहे. तुम्ही जेव्हा खऱ्या प्रेमात असणार ना, तुम्हाला वेळ गेलेले कळणार नाही आणि तुम्ही कुठं आहे हेही कळणार नाही. ती मूवी ते हे होतं. आणि जिंदगी ना मिलेगी दोबारा मध्ये तर मला फरहान अख्तरचा तो सिक्वेन्स आवडतो. ऋतिक रोशन जेव्हा म्हणतो गेटिंग इन्व्हॉल्ड विथ माय गर्लफ्रेंड इज नॉट फनी, तर हा म्हणतो, फरहान अख्तर म्हणतो शिट हॅपन्स यार. तो खूप कूल असतो. पण जेव्हा तो स्वतःच्या बापाला भेटतो, नसरुद्दीन शाहला, आणि तो तिथं विचारतो, यार तू मला पैदा केलेस, तू माझा बाप आहे, तुम्हाला भेटत का नाही, तू मला एकदाही भेटायचं असं तुला वाटलं नाही? तर ते बापाचं जे उत्तर असतं ते शिट हॅपन्स. हा जेवढा कूल असतो तेवढा त्याचा बाप कूल असतो. त्याला काही वाटत नाही तो मुलगा असेल नाही, तर तो स्वतःला तिथं बघतो. तवा फरहान अख्तरला जाणीव होते की ही किती दुःखदायक विषय आहे. माझ्यासाठी जो मजाक आहे, ज्याच्यावर केलाय त्याच्यासाठी तो मजाक नाहीये. बरोबर, तो तिथं फील करतो. तर नंतर मग ऋतिक रोशनला तो माफी मागतो. सो हे कर्माचा अँगल बघितलं, इथं कर्म कसं खेळतात. बरोबर, ते मस्त छानपणे तिथे दाखवलं. त्यामुळे मला त्या मूवीमध्ये भरपूर काही सेल्फ रिअलायझिंग मोमेंट्स आहेत, पण हा मूवी आवडतो. ग्रेट. आजकाल तरुणांमध्ये डिप्रेशन वगैरे खूप वाढत चाललंय. म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स असू द्या, फॅमिली रिलेशन्स आहेत, तर प्रत्येक व्यक्ती ताणतणावामध्ये जगतोय. याच्या मागचं कारण काय वाटतं तुम्हाला? याच्या मागचं कारण असं की त्या लोकांना चॉईसेस कमी झालेत.
हम्म. शिक्षण फक्त करायचं आणि त्याच्यातून नोकरी भेटलीच पाहिजे. हम्म. आणि मग जे रिलेशनशिप्स वगैरे तेही कमी झालेत. हो. मग तो एका तणावात आहे. हे झालंच पाहिजे. जेव्हा हे तुम्ही टार्गेट ठेवता की हे झालंच पाहिजे, हो. तर तुम्ही एक्झिक्युशन व्यवस्थित करू शकत नाही. अभ्यास व्यवस्थित, तुम्हाला टेन्शन आहे. करेक्ट. मला 99.99% आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. 90sच्या किडमध्ये किंवा त्याच्या आधी त्यांनी पूर्ण संसार एका एक्सपिरियन्शियल वेमध्ये बघितला. किराणाच दुकान, हे ते सगळं बघितलेलं आहे. हो. सायकल पंक्चर काढतो, व्यवहार बघितला. आज सोसायटीच्या ह्याच्यात त्याला फक्त एकच माहिती आहे, सगळे ऑफिसला जात आहेत आणि मलाही ऑफिसला जायचं आहे. हम्म. ऑप्शन्स किती राहिले. आताच्या पिढीची सहनशक्ती कमी झाली आहे. हम्म. टॉलरन्स नाही. त्याच्यामुळे एक ब्रेकअप झाला तर डिप्रेशनमध्ये. डिप्रेशन म्हणजे काय? एक इन्सिडेंट जो रिपीट आपल्याला माइंडमध्ये चालू असतो, फक्त ह्याच्या कारणाने की पुढे पण मला असं होऊ नये म्हणून. हो. मी विचार करतो, माइंड डिफेन्सिव्ह मोडमध्ये जातं. माझ्या गेल्या गर्लफ्रेंडनं मला सोडून दिलं, हे पण सोडेल का मला? तो एंग्झायटी, डिप्रेशन, Overthink करतो. ओव्हरथिंक. डिप्रेशन कोई कुदरती बीमारी नहीं है, ये अपनों ने ही दिया हुआ बेहतरीन तोहफा है. त्याच्यावरती सोल्युशन काय आहे? हां, सोल्युशन अवेअरनेस शिवाय डिप्रेशन. तुम्ही औषधं खाऊन डिप्रेशन फक्त तुमचे डिप्रेशनमध्ये होते काय, तुम्ही एका मिनिटामध्ये जे इन्फॉर्मेशन एक नॉर्मल माणूस प्रोसेस करतो ना, तो एक 10 सेकंडमध्ये प्रोसेस करतो. तेवढा खूप स्पीड जास्त विचार करतो. 10 गोष्टी एक्स्ट्रा ज्या Extra नाहीत त्याही. आणि ते मोबाईलमुळे चालू आहे. हो. आज एक रील प्रॉपरली पूर्ण बघत नाही माणूस. हो. मग ती प्रोसेसिंग तेवढे फ्रेम रेट्स तुमच्या ब्रेनने जे प्रोसेस करते ते जास्त वाढलेत. मग त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये जाणार. डायव्होर्सचंही प्रमाण वाढलंय समाजामध्ये आज. हो. डायव्होर्सचं प्रमाण वाढण्याचं कारण ओव्हर एक्सपेक्टेशन, ओव्हर शेअरिंग आणि सहनशक्ती कमी होणं. ओव्हर एक्सपेक्टेशन म्हणजे एक तुम्ही जुन्या काळात बघितलं, लहानपणी लग्न लावतात, ते खेळत मोठे होतात. हो. आणि त्यांना जेव्हा समजतं आपलं लग्न म्हणजे काय, तेव्हाच ते ऍक्च्युअली इन्व्हॉल्व्ह होतात. हो. नाहीतर खेळतच असतात. म्हणजे काय होतं, ते दोघेही खेळत मोठे झाले, ते एकमेकाला समजून घेतात. भांडण होतं, सगळं होतं. पण आता काय होतंय, यू आर ओव्हर मॅच्युअर्ड. दिल संपला, दिमाग झालं. दिमाग फक्त चालू आहे, ओनली लॉजिक. तर तू मला लग्न करताना मला 3 BHK पाहिजे, मला कार पाहिजे, सगळं मटेरियलिस्टिक एक्सपेक्टेशन. मग तूही आणताना एवढा घेऊन ये. हे सगळं आल्यानंतर, लग्न झाल्यानंतर करायचं काय बसून? बरोबर. जीवन म्हणजे, नवरा बायकाचं जीवन म्हणजे तुम्ही सुख दुःख बघितलंच पाहिजे. अरे माझ्या दुःखात नवऱ्यानं असं केलं, माझ्या सुखात बायकोनं असं केलं, माझ्या दुःखात बायकोनं मला सपोर्ट केला. तेव्हा कुठेतरी 35-40 मध्ये तुम्हाला एकमेकाला कळतं, ही माझी अर्धांगिनी आहे, ही माझा नवरा आहे, पती परमेश्वर आहे. तुम्ही फक्त मटेरियलिस्टिक बेस ठेवला तर ते कितपत चालणार? आध्यात्मिक, तिथं प्रेम नाही आहे. प्रेम हे आध्यात्मिक विषय आहे. बरोबर. सेकंड थिंग, आजकाल ओव्हर कनेक्टिंग आहे. माझी आणि नवऱ्याची जिंदगी किंवा बायकोची जिंदगी ही पर्सनल आहे. पण मी कितपत शेअर करते, माझ्या सासरी मी कितपत शेअर करते. अँड दिस इज व्हेरी डेंजरस. त्यांना तिकडे वाटतं की बाबा मी केअर करते, ही शक्ती ह्या घरची झालेली आहे. तुम्ही त्यांना जगू द्या. कुठेही त्रास झाला, सपोर्ट करा. दुसऱ्यांच्या घरची शक्ती डिस्टर्ब करणं खूप भयंकर होऊ शकतं. रावणानं रामाची शक्ती डिस्टर्ब केली, लंका जळून गेली. दक्षचंही ती झालं. दक्ष तर बाप होता सतीचा, तरीही त्याचा विध्वंस झाला. द्रौपदीला ज्यांनी, पांडवांची जी शक्ती होती, कौरव संपले. हे जरी भरोसा होत नसेल तर मी तुम्हाला ग्रीक मायथॉलॉजी, जे हजारो साल आपल्यासारखी जुनी मायथॉलॉजी आहे, रामायण महाभारतासारखे आहेत, त्यांचे स्पार्टन्स आणि ट्रॉयचा सेकंड प्रिन्स पॅरिस जेव्हा स्पार्टनची राणीला पळवून आणतो, ट्रॉय विध्वंस होतं. डोंट डिस्टर्ब दॅट शक्ती. त्यांना जगू द्या, ते जगतील, त्यांना माहित आहे. इकडे जनावरं सकट आपोआप जगतंय.
आपण शिकलेले व्यक्ती आहेत. ओव्हर केअरिंग जरूरत आणि सहनशक्ती म्हणजे टॉलरन्स. मी म्हणजे कोण, अहंकार जास्त झालेला आहे आता. 15 लोक पहिली एका फॅमिलीत होते, 10 झाले, 5 झाले, आज मुलंही नको म्हणतात, आज लग्नही नको म्हणतात आणि एकटा राहूनही स्वतःलाही सहन करत नाही, सुसाईडही करतात. ही परिस्थिती झालेली आहे. बरोबर. खूप छान तुमचा अभ्यास आहे आणि खूप छान तुम्ही सांगताय. मला काही शेवटला तुम्हाला रॅपिड फायर प्रश्न विचारायचे आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलूया. मला सांगा की योग जास्त गरजेचा आहे की जिम? योग. का? जिम ओनली फिजिकल एक्सरसाइज. योग तर भरपूर काय आहे, पूर्ण लाईफ चेंज करतं. ध्यान की प्राणायाम? ध्यान. काय अंतर आहे दोन्हीमध्ये? ध्यान तुम्हाला प्राणायामकडे घेऊन जाऊ शकतं, पण प्राणायाम एक सिंगल विषय आहे, फक्त ब्रीथिंग. कर्म की नशीब? कर्म. कर्म तुमचं नशीब बदलू शकतं. देव ही कर्म तुमचे स्ट्रॉंग असले, देव ही काही करू शकत. गुरु की पुस्तकं? गुरु. अनुभव आणि लेखनमध्ये फरक असतो. संसार की संन्यास? संसार. संन्यास नाही का? संन्यासात तुम्ही काय अनुभव करणार? माझा अटॅचमेंट कशावर आहे आणि मी काय सोडायला आलोय? संन्यासात डोंगरात जाऊन कसं कळणार? वेद की भगवद्गीता? वेद. वेदापासूनच भगवद्गीता आलेली आहे, तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे. विज्ञान की अध्यात्म? अध्यात्म. अध्यात्मातला एक भाग विज्ञान आहे. क्षमा की बदला? क्षमा. का तर तोही त्याच समुद्रातला ठेंब आहे. तुम्ही क्षमा म्हटलात, पण जर एखादा शत्रू आपल्याला खूपच त्रास देत असेल मग? आता शत्रूला पहिलं समजलं पाहिजे शत्रू कोण आहे. आपल्या कुरुक्षेत्रात काही पुढे दुर्योधनासारखा थांबलाय आजच्या काळात? नाही. तुमच्या बरोबरच फिरतोय, तुमच्या घरात येतोय जातोय. आणि तो कधी खरा स्वरूप घेईल. मे बी एक उदाहरण देतो की तुम्ही एक समान आहेत, तुम्ही दोघं मित्र, पण जेव्हा तुमची प्रगती झाली तर त्याला ती तुमची ग्रोथ आवडेल का? राईट. तुमचा टोन बदलणार, ह्याची फिलिंग बदलणार, तर चान्सेस आहेत की हा तुमचा हिडन शत्रू बनतो. आणि रिपीट तुम्हाला समजल्यानंतर रिपीट त्रास देतोय, तो तुम्हाला कट करणं गरजेचं आहे. तो कुठलाही माणूस असू दे, इवन इफ इज वाईफ ऑर हजबंड, जर त्याच्यामुळे तुम्हाला जर तुमची प्रगती, तुमचा ग्रोथ जर कट ऑफ, पण फिजिकल होतोय, तो फिजिकली हानी करतोय, देन डेफिनेटली आपल्याला कायदा कानूनचा सहारा घेतला पाहिजे. बरोबर. मोक्ष की यश? मोक्ष. तर विक्ट्री मायाच्या दुनियातला विषय आहे. मोह माया. बरोबर. सर, तुम्ही खूप छान मला उत्तरं दिलेली आहेत प्रश्नाची. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बोलताय त्यावेळेस ते ऐकतच राहावं असं वाटतंय. आणि आयुष्याकडे, संसाराकडे, लाईफकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरंच माझा बदललेला आहे. आणि मला वाटतं प्रेक्षकांनाही ती अनुभूती आलेली असेल. मी तुमची डिटेल्स कॉन्टॅक्टमध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्हाला जर काही तुमच्या मनात काही प्रश्न असतील, अध्यात्माच्या जवळ जायचं असेल, मोक्षप्राप्तीकडे जायचं असेल, तर सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा योग, प्राणायाम या विषयांवरती अजून तुम्हाला काही ज्ञान हवं असेल तर सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच सर. ओके.